अशा व्यक्तींना कधीही माफ करू नका. 1. जेव्हा तुम्ही पैसे कमावता त्यावेळी घरामध्ये नवीन नवीन वस्तू येतात, पण जेव्हा तुम्ही कोणाचेही आशीर्वाद कमावता त्यावेळी घरामध्ये धन, खुशी, आरोग्य आणि प्रेम येते. 2. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, त्यामुळे जे हातातून निसटून गेले त्याचे दुःख करण्यापेक्षा जे तुमच्या जवळ आहे त्याचा आनंद घ्यायला शिका. 3. नेहमी लक्षात ठेवा, देवाकडून अपेक्षा करणे कधीही बंद करू नका आणि जगाकडून अपेक्षा कधीही ठेवू नका. 4. कधीही कोणत्या नात्याचा चुकीचा वापर करू नका, कारण नाते तर खूप मिळतील पण आयुष्यामध्ये चांगली लोक सारखी सारखी मिळत नाहीत. 5. समज ज्ञानापेक्षा जास्त खोल असते. तुम्हाला खूप लोक ओळखत असतील पण समजून खूप थोडी लोक घेतात. 6. अशी व्यक्ती कोणाच्याही चेहऱ्यावर हसू आणि जीवनामध्ये आनंद आणण्याची क्षमता ठेवते, जो भगवान श्रीकृष्ण यांच्या चेहऱ्यावरील हसू आणि जीवनामधील आनंद कधीही कमी होऊ देत नाहीत. 7. जर आपली नियत चांगली आणि हेतू बरोबर असतील तर कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये देव आपल्याला नेहमी मदत करतात. 8. जीवनामध्ये कितीही वाईट काळ येऊ द्या, नेहमी कुटुंबासोबत राहा, कारण सुख आले तर वाढेल आणि दुःख आले तर विभागले जाईल. 9. आयुष्यामध्ये बोलण्यावर खूप संयम ठेवणे गरजेचे आहे, कारण बोलल्यामुळे मनावर ज्या जखमा होतात त्या कधीही भरून निघत नाहीत. 10. खूप विनम्रता पाहिजे नाते निभावण्यासाठी, कट कारस्थाने तर फक्त त्यामुळे महाभारत घडते. 11. अहंकारामुळे धन, वैभव आणि वंश तीनही गेले. विश्वास नसेल तर रावण, कौरव आणि कंस यांच्याकडे पहा. 12. जेव्हा खूप मेहनत करूनही स्वप्न पूर्ण होत नसतील तर रस्ता बदला. सिद्धांत नाही, कारण झाड सुद्धा पाने बदलते, मूळ नाही. भगवद्गीतेमध्ये स्पष्ट शब्दांमध्ये लिहिले आहे, कधीही निराश होऊ नका, कमजोर तुमची वेळ आहे, तुम्ही नाही. 13. जर तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर लगेच माफी मागितली पाहिजे. जर तुम्ही माफी नाही मागितली तर त्यामध्ये तुमचेच नुकसान आहे, कारण माफी मागितली नाही तर तुमच्या मनामध्ये अहंकार निर्माण होतो आणि अहंकार आपले नुकसान करतो. 14. जर तुमची समस्या एका जहाजासारखी मोठी असेल तर विसरू नका, देवाची कृपा समुद्रासारखी विशाल आहे. 15. जेव्हा इच्छा पूर्ण होते त्यावेळी लोभ वाढतो, जेव्हा लोभ संतुष्ट होत नाही त्यावेळी राग जन्म घेतो. काम, क्रोध, लोभ या 3 गोष्टींच्या प्रभावामध्ये येऊन माणूस पाप करतो. 16. जे फक्त स्वतःचं भलं करण्याचा विचार करतात ते दुर्योधन आहे, जे आपल्या लोकांचं भलं करण्याचा विचार करतात ते युधिष्ठिर आहे, आणि जे सगळ्यांचं भलं करण्याचा विचार करतात ते भगवान श्रीकृष्ण आहे. 17. ज्याप्रमाणे पाण्याला दुधामध्ये मिसळलं तर ते दुधासारखं होतं, आणि जर तेच पाणी जर चिखलामध्ये मिसळलं तर त्याचा चिखल होतो. त्याप्रमाणे माणसाच्या आयुष्यामध्ये एक संस्कारहीन व्यक्ती संस्कारी लोकांच्या बरोबर बसली तर त्याला संस्कारी समजले जाते आणि सन्मानाला पात्र समजले जाते. तसेच तीच संस्कारी व्यक्ती संस्कारहीन लोकांबरोबर बसली तर संस्कारी व्यक्तीचा तिरस्कार केला जातो. त्यामुळे आयुष्यामध्ये संगत धरताना विचार करून धरली पाहिजे. 18. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ज्याच्याबरोबर बोलल्यामुळे आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्धे होते तीच व्यक्ती आपली असते, बाकी काय फक्त जग असते. 19. अशा प्रेमावर कधीही विश्वास ठेवू नका ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण सुद्धा हारले. अशा मित्रांवर नेहमी गर्व करा ज्यामध्ये गरीब सुदामा सुद्धा जिंकला. 20. तुम्ही केव्हा बरोबर आहे हे कोणीही लक्षात ठेवत नाही, पण तुम्ही केव्हा चुकीचे होते ते सगळेच लक्षात ठेवतात. 21. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, खरं जरूर बोला, कडू असलं तरीही, पण असं खोटं कधीही बोलू नका जे खरं वाटेल. 22. एकदा देव तुम्हाला अशा व्यक्तींबरोबर नक्की भेट घडवून देतो ज्याच्या येण्यामुळे तुमचं आयुष्य बदलतं. मग ती तुमची जबाबदारी आहे की तुम्ही त्या व्यक्तीला ओळखा आणि सांभाळून ठेवा. 23. आजकाल कोणामध्ये असलेल्या गुणांपेक्षा त्याचं रंगरूप आणि कपड्यांना जास्त पाहिलं जातं, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एक दिवस रंग, रूप आणि कपडे धोका देतात, पण आपल्यामध्ये असलेले गुण नेहमी साथ देतात. 24. आयुष्यामध्ये कधीही संधी मिळाली तर कोणासाठी तरी सारथी बना, स्वार्थी नाही. 25. वेळ कधीही एकसारखी राहत नाही. आज दुःख असेल तर उद्या सुख नक्की येईल, आणि सुखानंतर परत दुःख येणे स्वाभाविक आहे. तुम्हाला पूर्ण सहनशक्तीने भगवान श्रीकृष्णांवर विश्वास ठेवून आयुष्य जगले पाहिजे. 26. निसर्गाने 2च रस्ते ठेवले आहेत, देऊन जा किंवा सोडून जा. स्वतःबरोबर काहीही घेऊन जाण्याची इथे व्यवस्था नाही, पण तरीही माणसाला ते समजत नाही. 27. भरवसा जिंकला जातो, मागितला जात नाही. भरवसा ही अशी दौलत आहे जी कमावली नाही तर मिळवली जाते. 28.
जर आपण प्रार्थना केली तर देव आपण जे म्हणतो त्यापेक्षा जास्त ऐकतात. आपण जेवढं विचारतो त्याच्यापेक्षा जास्त उत्तर देतात. जेवढी आपण कल्पना करतो त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला वेळेमध्ये देतात. 29 भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तुमचे विचार आणि नियत नेहमी चांगली ठेवा, मग तुमचे दुःख मी स्वतः दूर करेल. 30 भरोसा स्वतःवर ठेवला तर ती तुमची ताकद बनते आणि दुसऱ्यांवर ठेवला तर ती तुमची कमजोरी बनते. 31 भगवान श्रीकृष्ण म्हणतात, क्षमा जगातील सगळ्यात मौल्यवान शब्द आहे, पण या शब्दाचा कधी आणि कसा वापर करावा हे समजणं खूप गरजेचं आहे. 32 जीवनामध्ये 2 वस्तूंना मोजणं बंद करा, एक स्वतःचं दुःख आणि दुसऱ्यांचं सुख. आयुष्य खूप सोपं होईल. 33 लोक स्वतःच्या शरीराला सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न करत राहतात, पण मनाची सुंदरता शरीराच्या सुंदरतेपेक्षा खूप जास्त महत्त्वाची असते. 34 जर कोणीही व्यक्ती तुमच्याबरोबर वाईट वागत असेल तर वागू द्या, ते त्याचे कर्म आहे आणि वेळ त्याच्या कर्माचे फळ त्याला नक्की देईल. पण आपल्याला कधीही कोणाचे वाईट नाही केले पाहिजे, कारण हाच आपला धर्म आहे. 35 गीतेमध्ये लिहिलं आहे की जर तुम्हाला कोणी चांगलं वाटत असेल तर चांगली समोरची व्यक्ती नाही तर तुम्ही आहे, कारण समोरच्यातील चांगले गुण पाहण्याची नजर तुमच्याकडे आहे. 36 वेळेचे चक्र खूप वेगाने पळते, त्यामुळे कधीही स्वतःच्या ताकदीचा आणि धनाचा अहंकार करू नका. 37 अशा माणसांचं त्याच्या ध्येयापासून दूर होणं नक्की असतं, जो नकारात्मक आणि वाईट लोकांच्या संगतीमध्ये असतो. 38 भगवान श्रीकृष्ण म्हणतात, चिडणं वाईट गोष्ट आहे, पण जिथे गरजेचं आहे तिथं चिडलं पाहिजे, नाहीतर चुकीचं वागणाऱ्यांना कधीच कळणार नाही ते चुकीचं वागत आहेत, ते नेहमी तुमच्याबरोबर तसंच वागत राहतील. 39 जर कोणी तुमच्याबरोबर काही चुकीचं वागलं आणि त्याची माफी मागत नसेल तर त्याला माफ करू नका, कारण माफी खूप मौल्यवान आहे. न मागता कोणालाही माफ करू नका. 40 तुमच्या आयुष्यामध्ये कधीही तुमच्यातील कलागुणांवर घमेंट करू नका, कारण जेव्हा दगड पाण्यामध्ये पडतो त्यावेळी तो त्याच्याच वजनाने बुडतो. 41 पैशाने नाही तर मनाने श्रीमंत बना, कारण मंदिरामध्ये सोन्याने भरलेले कलश असले तरीही नतमस्तक दगडाच्या पायरीवरच व्हावे लागते. 42 आयुष्यामध्ये कधीही कोणालाही आनंदामध्ये वचन देऊ नका, ना क्रोधामध्ये उत्तर देऊ नका आणि दुःखामध्ये असताना कोणताही निर्णय घेऊ नका. 43 स्वतःच्या दुःखासाठी जगाला दोष देऊ नका, स्वतःच्या मनाला समजवा, तुमच्या मनातील बदल हेच तुमच्या दुःखावरचे उत्तर आहे. 44 जेवणाची किंमत भूक लागल्यानंतर कळते आणि देवाची किंमत दुःख आल्यानंतर समजते, त्यामुळे अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि शेवटी पैसा कोणाचीही साथ देत नाही. 45 बोलता तर सगळ्यांना येते, पण कधी, केव्हा, काय बोलावे हे खूप कमी लोकांना कळते. 46 जगातील या 4 गोष्टी कधीही भरत नाहीत, 1 समुद्र, 2 इच्छा, 3 माणसाचं मन, 4 स्मशान. 47 वेळ आणि आपली लोक जेव्हा दोघेही एकाच वेळी दुःख देतात तेव्हा माणूस बाहेरूनच नाही तर आतून तुटतो. 48 आशा आणि विश्वास करणं कधीही चुकीचं नसतं, फक्त ते आपल्यावर अवलंबून असतं की आपल्याला आशा कोणाकडून आणि विश्वास कोणावर ठेवायचा आहे. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. या व्हिडिओमुळे तुमच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला 1 लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.